नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आज खास या अभिनंदन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिक दर्शकांचं हार्दिक स्वागत. असं म्हणतात की गायन वादन ह्या 64 कला आहेत आणि या 64 कला या आपल्या मनुष्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्रगतीसाठी केलेल्या आहेत. गायन ही त्यातलीच एक कला आणि असंच गोव्यामध्ये एक उभरतं व्यक्तिमत्व, एक बालकलाकार, आपल्याकडे आज एक गायिका आलेली आहे की जी झी मराठीवरच्या सारेगमपा लिटिल चॅम्प्स या स्पर्धेमध्ये अंतिम 10 स्पर्धकांमध्ये आली होती. तर स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये आज कुमारी गार्गी गिरीश सिद्धये हिचं. स्वागत आहे तुझं. गार्गी ही मुळातच लहान वयामध्ये म्हणजे अगदी 4 वर्षाची असल्यापासून तिला गायनाची आवड, छोटी छोटी गाणी ती गुणगुणायची आणि तिची ही आवड लक्षात घेऊनच तिच्या आईने तिला संगीताचं शिक्षण द्यायचं असं ठरवलं आणि आतापर्यंत तिने काही गुरूंकडे हे सांगीतिक शिक्षण घेतलेलं आहे आणि तिने त्याच्या शास्त्रीय परीक्षाही दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी ती सादरीकरण करत असते. स्पर्धांमध्येही तिने अनेक सहभाग घेतलेला आहे. अखिल गोवा बाल संगीत संमेलनामध्ये तिने सहभाग घेऊन आपली कला सादरीकरण केली होती. गोव्यातील समीक्षा भोबे, नवाब शेख यांच्याबरोबरही तिने अनेक कलाक्षेत्रांमध्ये, आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली कला दाखवलेली आहे. चला तर मग संवाद साधूया गार्गी गिरीश सिद्धये हिच्याबरोबर. हॅलो गार्गी. नमस्कार. माझा तुला पहिला प्रश्न असा राहील की मुळातच वयाच्या कितव्या वर्षापासून गायन किंवा गायन क्षेत्रामध्ये तुझी सुरुवात झाली? मला अगदी लहानपणापासूनच गाणी ऐकायची, गाणी गायची खूपच आवड होती. जर सपोज मी एक गाणं ऐकलं तर मी ते सारखं गुणगुणत राहायचे. आई मला छोटी छोटी गाणी शिकवायची, मी ते म्हणायचे. तर आईला असं वाटलं की जर मला क्लासला घातलं तर माझं गाणं आणखीन इम्प्रूव्ह होऊ शकेल. सो तिने माझा गाण्याचे क्लास स्टार्ट केले आणि वयाच्या 8व्या वर्षापासून मी गाणं गायला सुरू केलं. अच्छा. आता तू गोव्यामध्ये कोणाकडे गायनाचं शिक्षण घेत आहेस? मी आता सध्या सुप्रसिद्ध गायिका शमिका भिडे यांच्याकडे क्लासेस घेते. गोव्यामध्ये कोणाकडून प्रारंभ झाला होता या शिक्षणाला? असं गोव्याला मी सर्वात प्रथम प्रज्ञा आठलेकर यांच्याकडे गाणं शिकले आणि 1 वर्ष शिकून झाल्यावर मी अदिती पाटील यांच्याकडे गाण्याचे धडे घेतले. अच्छा. आता गायनामध्ये स्पर्धेच्या निमित्ताने तू वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायलीस, पण तुला पर्सनली कुठल्या प्रकारचं गाणं किंवा कुठल्या प्रकारची सांगीतिक सादरीकरण आवडतं? मला म्हणजे सगळेच प्रकार आवडतात आणि मी सगळेच प्रकार गाते पण मला विशेष सांगायचं तर मला भावगीतं खूप आवडतात. कारण माझ्या आवाजाला जास्त भावगीतं हा प्रकार सूट होतो आणि मी गाते पण तोच प्रकार जास्त. अच्छा. भावगीतं खरंच तुझ्या तोंडातून ऐकायला खूप बरी वाटतात आणि मंत्रमुग्ध करतेस तू रसिकांना. तू आता या गाण्याच्यासाठी जी तयारी असते, ज्याला आपण रियाज असं म्हणतो, तर रियाजासाठी किती वेळ देतेस एरवी? मी सकाळी आम्हाला शाळा असते, लवकर जावं लागतं. सो सकाळी एक जवळजवळ अर्धा तास रियाज होतो आणि नंतर शाळेतनं आल्यावर दुपारी 1-1.5 तास असा तुझा नियमित सराव चालू असतो. मग गाण्याचा सराव आहे, सादरीकरण आहे, तुला अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणं सादर करण्यासाठी बोलावलं जातं, निमंत्रण दिलं जातं. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तू अभ्यास आणि तुझं सराव, सादरीकरण याचं सांगड कशी घालतेस? मी माझ्या गाण्याला सगळ्यात जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करते आणि जो उरलेला वेळ असतो 1-1.5 तास त्याच्यात मी माझा अभ्यास पूर्ण करते. खूप छान. म्हणजे अभ्यास आणि गायन दोन्ही चालू आहे. बरं. आणि तुला कुठल्या म्हणजे आत्तापर्यंत अनेक श्रेष्ठ गायक आहेत, दिग्गज नावं आहेत, तर तुझ्यासमोर आदर्श असं कोण आहे? माझ्यासमोर लता दीदी मंगेशकर. अच्छा. मग आता हा सराव चालू असताना, सादरीकरण चालू असताना कुठेतरी आपला एक खेळण्याचा वेळ कमी होतोय किंवा असं काही तू मिस करते असं तुला जाणवतं का? नाही, म्हणजे गाणं, अभ्यास, थोडंसं खेळणं सुरूच असतं.
गाण्याव्यतिरिक्त, गाणं ही तर तुझं पॅशन आहे, ते आवड आहे तुझी, त्यामुळे त्यासाठी तू वेळ देत आहेस. पण गाण्याव्यतिरिक्त एरवी तुझ्या काय आवडीनिवडी आहेत? मला ड्रॉइंग, पेंटिंग आणि बेकिंग खूप आवडतं. अरे वा, बेकिंग एवढ्या लहान वयात. हो मग तू स्वतः पदार्थ तयार करतेस की हो. शिकते स्वतः? आईकडून शिकते का कुठे पाहून किंवा काय? नाही, मी यूट्यूबवरनं शिकले. बर, काय काय पदार्थ केलेत आतापर्यंत? आतापर्यंत मी केक्स, ब्राउनीज, मफिन्स वगैरे सगळे बेकिंगमधले डिशेस करते. अच्छा. आणि आता या रियालिटी शोमधून तुला एक ओळख मिळाली, तुला स्वतःची बलस्थानं कळली की तू कुठल्या प्रकारचं गाणं उत्तमरित्या गाऊ शकतेस, आणि तरीसुद्धा तुला वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायला मिळाली. तर मुळातच या स्पर्धेमधून तुला नक्की शिकायला काय मिळालं, किंवा या स्पर्धेचा तुझा एकंदर अनुभव कसा होता? मला आधी म्हणजे स्टेजवर जायला अशी भीती वाटत होती जेव्हा मी ऑडिशनला गेले होते तेव्हा. पण जेव्हा माझी वाईल्ड कार्ड एंट्री झाली तेव्हा 2-3 एपिसोड्स नंतर कॉन्फिडन्स, हां. एक्सप्रेशन्स ते सगळं खूप वाढलं, स्टेज प्रेझेन्स वगैरे. कुठल्या कुठल्या प्रकारची गाणी आत्तापर्यंत तुला तिथे सादर करता आली? भावगीत, मग म्हणजे जास्त अशी मला भावगीतं भावगीतच मिळाली. मिळालीत. हं. आणि तुझा आवाजही त्या जॉनरसाठी अतिशय छान लागतो. मी असं ऐकलंय तुझ्याबद्दल की नागपूरला मला वाटतं आयुष्यावर बोलू काही हा संदीप आणि सलील कुलकर्णी यांचा शो होता, आणि त्यामध्ये ते नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणे कोणाला दाद द्यायची आहे का, किंवा उत्स्फूर्तपणे कोणाला सहभागी व्हायचं आहे का असं विचारतात. तर त्याप्रमाणे तू तिथे गेलीस आणि त्यांच्याबरोबर सादरीकरण केलंस. दूरदेशी गेला बाबा हे हो. गाणं तिथे तू सादर केलं होतंस. एक 4 ओळी ऐकवशील का मला त्या गाण्याच्या? सादर करू शकते. दूरदेशी गेला बाबा, दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई, नीज दाटली डोळ्यात, तरी घरी कुणी नाही, दूरदेशी गेला बाबा. खूपच छान. तुझं गाणं सुरू झालं की सगळं काही थांबून गाणंच ऐकावं असं वाटतं. आता ही तू जेव्हा सादरीकरण तिथे केलंस तेव्हा सलील कुलकर्णींची त्याच्यावर प्रतिक्रिया काय होती? काय म्हणाले तुला? म्हणजे ते मला प्रत्येक परफॉर्मन्स नंतर सांगत होते की म्हणजे तुझा दिवसेंदिवस स्टेज कॉन्फिडन्स, स्टेज प्रेझेन्स वाढत चालला आहे, गाण्यात पण खूप इम्प्रूव्हमेंट होते. हं. जेव्हा नागपूरला तू हे गाणं अचानक सादर केलं त्यावर तुला त्याची काय दाद मिळाली होती? जेव्हा मी त्यांच्यासोबत दूरदेशी गेला बाबा हे गाणं गायले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता अग्गोबाई ढग्गोबाई किंवा देते कोण ही सगळीच गातात गाणी, तुझी चॉईस मला म्हणजे खूप आवडली असं त्यांनी सांगितलं, आणि तुझा आवाज मला खूप आवडला. आणि त्यांनी ह्या गाण्यावरून मला एक रियालिटी शोच्या ऑडिशनला पण बोलवलं. अरे वा, खूप. म्हणजे हे तर त्याचं आपण म्हणूया चांगलं फळ झालं, आणि त्याच्यातूनच मग तुझा रियालिटी शोच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात झाली. आपल्याला अनेक जण आपल्या गाण्यावर काही ना काहीतरी प्रतिक्रिया देत असतात, काहीतरी दाद देत असतात. तुझी जेव्हा सादरीकरणं गोव्यात अनेक ठिकठिकाणी झाली तिथेही तुला मिळाली असेल, तुझ्या नातेवाईकांकडनं मिळाली असतील, पण तुझ्या कायम स्मरणात राहिली अशी कुठली दाद तुला आठवते का? मी जेव्हा असा बेवाना हा वारा गाणं गायले होते ते उषाजी मंगेशकर ह्यांच्या समोर मी गायले होते. अच्छा. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की हे गाणं गायलं आहे म्हणजे लता दीदी मंगेशकर यांनी, संगीत हृदयनाथ मंगेशकर, आणि लिरिक्स मंगेश पाडगावकर यांचं. हे एवढं ओझं उचलून तू गायलीस, खरं. न टेन्शन घेता न घाबरता गायलीस, हे मला खूप आवडलं असं त्यांनी सांगितलं. खूपच छान. आता या सगळ्या गाण्यांच्या रियाजातून, सरावातून तुला वेगवेगळ्या जॉनरची गाणी तिथे गायला मिळाली. गोव्यामध्येही असे अनेक कार्यक्रम आता तुझे याही पुढे होत राहतील, आणि आत्तापर्यंत तू गोव्यामध्ये कुठे कुठे सादर केलेलं आहेस? मी
आला ग सुगंध मातीचा ह्या कार्यक्रमामध्ये गायले हं, समीक्षा भोबे आणि नवाब शेख यांच्यासोबत. हं. आणि आताच मडगावला जी दिंडी होती त्यामध्ये मी सादरीकरण केलं हो. होतं, म्हणजे निमंत्रित केलं होतं तुला तिथे. खूपच छान. आपल्यातली कला ही दिवसेंदिवस जेव्हा आपण रियाज करतो तेव्हा त्याच्यावर परिश्रम घेतो तेव्हा ती निश्चितच उत्कृष्ट होत राहते. आणि गोव्यात म्हणूनच तुला आता ठिकठिकाणी इथे आमंत्रणं येत आहेत गाणं सादर करण्यासाठी. शेवटचे एक आता तुला एक विनंती करते मी की आमच्या दर्शकांसाठी तुझ्या आवडीचं एखादं गाणं छानसं आमच्यासाठी सादर करावं. शारद सुंदर चंदेरी राते ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलाव मला साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडले पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडले पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलाव मला. खूप छान, खूपच छान गातेस तू. प्रेक्षकांना दर्शकांना मला एक सांगायला आनंद वाटतो की या रियालिटी शोच्या माध्यमातून तिला पंडित सुरेशजी वाडकर यांच्याकडून आजीवासांची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता गार्गी गाणं शिकू शकते. आणि आम्हा सर्व दर्शकांच्या वतीने तुझ्या या पुढच्या सगळ्या सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तू आज इथे आली स्टुडिओमध्ये आणि आमच्याशी बातचीत केलीस त्याबद्दल दर्शकांच्या वतीने आणि आम्हा सगळ्या स्टाफच्या वतीने मी तुझे खूप खूप आभार मानते. आणि आणखी आभार मानायचे आहेत मला गार्गीच्या आईवडिलांचे की मुलांच्या पाठीमागे आईवडील उभे असतात तेव्हाच मुलं अशी पुढे जाऊ शकतात, पुढच्या स्टेजेस पादाक्रांत करू शकतात. तर निश्चितच त्यांचेही आभार. खूप धन्यवाद गार्गी. धन्यवाद.